और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणची मार्ग रुंदीकरणात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 25 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नव्या रेडी रेकनर दराने मोबदला मिळणार आहे। जवळपास 500 शेतकऱ्यांचा थकलेला मोबदला देण्यासाठी MMRDAने 138.45 कोटींचा मोबदला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलाय। यामुळे मानपाडा ते काटई दरम्यानच्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून रखडलेल्या तिसऱ्या मार्गिकेचं काम वेगाने पूर्ण करणं शक्य होणार आहे। या मोबदल्यासाठी अनेकदा आंदोलनं करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावल्यानं संघर्ष समितीच्या वतीने गजानन पाटील यांनी आभार मानले। यावेळी डोंबिवली शिवसेना शहर शाखेबाहेर जल्लोष करण्यात आला। मागील 4-5 दशकापासून प्रलंबित होता विषय होता। अनेक सरकारे या ठिकाणी या भागामध्ये येऊन गेली, परंतु कल्याण शिलपड रस्त्यामध्ये जो 17 एकर जमिनीचा मोबदला द्यायचा राहून गेला होता, या अनुषंगाने आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत होतो। परंतु कार्यक्षम खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, मी कार्यक्षम सुद्धा म्हणतो आणि अभ्यासू सुद्धा, कारण लोकप्रतिनिधी कसा असावा तर सुशिक्षित असावा, नुसताच लोकप्रतिनिधी नसावा। कारण सुशिक्षित लोकप्रतिनिधी असला तरच त्यांना जाणीव असते की प्रशासनाची, म्हणून त्यांच्या मार्फत जो काल कल्याण MMRDA कार्यालयामध्ये जी बैठक झाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्देश दिले की कल्याण शिलपड रस्त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोबदला द्यायचा राहून गेला आहे साधारण 307 कोटी रुपये, त्यापैकी 138 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी कालच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे। त्याबद्दल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या रस्त्यामध्ये एकूण 15 गावातील बाधित शेतकरी आहेत। 15 गावातील बाधित शेतकरी साधारण 400 ते 500 शेतकरी आहेत। त्यातील पहिल्या टप्प्यातील 19 कोटी रुपये पालाव ब्रिज करिता गेल्या वर्षी अदा करण्यात आलेले आहेत। त्यातीलच आता 138 कोटी रुपयांची निधीची मंजुरी काल मिळालेली आहे आणि उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण रक्कम ती जमा करणे असे आम्हाला आश्वासित काल केलेले आहे। भूसंपादन कायद्याच्या चौकटीत 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ज्या चौकटीमध्ये ज्या प्रत्येक गावाचा जो दर रेडी रेकनर दर किंवा जिल्हाधिकारी समितीने जो दर निश्चित केला असतो, त्या भावाने आजच्या दरानुसार मोबदला मिळणार आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।